नमस्कार, मी डॉक्टर संजय दत्तात्रय सदावर्ते गेले 19 वर्षांपासून पुणे आणि लोणावळा या ठिकाणी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्वित्र किंवा पांढरे कोड, त्यालाच विटिलिगो असे म्हणतात किंवा लिकोडर्मा असे म्हणतात, या आजाराची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत। काही महिन्यांच्या पूर्वी माझ्याकडे एक आई आपल्या मुलीला घेऊन आली होती। त्या मुलीला पांढरे कोड होते, तिच्या हातावर आणि पायावर पांढरे डाग निर्माण झालेले होते। तर ती आई अत्यंत चिंतातूर होती आणि या मुलीचे पांढरे डाग बरे होतील का याची विचारणा तिने माझ्याजवळ केली। तर मी त्यांना सर्व गोष्टी समजावून सांगितल्या। काही महिने औषधे घ्यावी लागतील, पथ्यपाणी पाळावे लागेल, याच्याने तुमच्या मुलीचे डाग हे पूर्णपणे निघून जातील। त्या पद्धतीने तिने 6 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली आणि तिचे पांढरे डाग हे पूर्णपणे निघून गेली। पण ज्या वेळेला ती आली होती त्यावेळेस तिची आई अत्यंत चिंतातूर होती, अतिशय काळजीत होती की आपल्या मुलीचे कसे होणार, तिचे लग्न होईल की नाही होईल। कारण समाजामध्ये या आजाराबद्दल एक चुकीचा गैरसमज झालेला आहे की हा आजार संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत याचा फैलाव होऊ शकतो, असा अपप्रचार या आजाराच्या बाबतीत आहे। तसेच हा आजार काही प्रमाणामध्ये आनुवंशिक असल्यामुळे देखील पांढरा कोड किंवा सफेद डाग असलेल्या व्यक्तीबद्दल समाजामध्ये एक विचित्र भावना असते। ह्या अशा भावनेमुळे ज्या रुग्णाला पांढरे कोड आहेत किंवा सफेद डाग पडलेले आहेत अशा रुग्णामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि असा न्यूनगंड निर्माण झाल्यामुळे अशी व्यक्ती सदैव चिंतातूर असते, काळजीत असते, अतिमनन करते, अतिचिंतन करते आणि तिच्यामध्ये नानाविध अगदी टोकाची भूमिका देखील अशी व्यक्ती घेऊ शकते। तर अशा या ज्या आजाराची शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास या आजारामध्ये होत नसतो, केवळ दिसायला पांढरे डाग असल्यामुळे त्वचा कुरूप दिसते, म्हणून याची ट्रीटमेंट करणे क्रमप्राप्त ठरते। आयुर्वेदानुसार सर्व त्वचाविकारांना कुष्ठ असे म्हणतात। कुष्ठाचे पुन्हा ग्रंथकारांनी 2 प्रकार केलेले आहेत, एक महाकुष्ठ आणि एक शूद्रकुष्ठ। महाकुष्ठ कापाल, औदुंबर, वृश्चिक, पुंडरीक, जिव्हा आणि काकणक असे 7 प्रकार महाकुष्ठाचे वर्णन केलेले आहे। कुष्ठ म्हटले की लगेचच लेप्रसी किंवा कुष्ठरोग असा रोग समोर येतो, परंतु तो कुष्ठ वेगळा आणि आयुर्वेदाला संमत असलेले त्वचाविकार ते सर्व कुष्ठ या कॅटेगरीखाली येतात। शूद्रकुष्ठामध्ये विपादिका, किटीप, चर्मदल इत्यादी अनेक प्रकार हे शूद्रकुष्ठामध्ये येत असतात। अर्वाचीन वैद्यक शास्त्रानुसार सोरायसिस, इसब, गचकरण, खरूज इत्यादी प्रकार हे आयुर्वेदानुसार शूद्रकुष्ठामध्ये गणले जातात। परंतु विटिलिगो किंवा पांढरे कोड हा आजार या कुष्ठापेक्षा वेगळा आहे, म्हणून ग्रंथकारांनी याचे वर्णन कुष्ठ या संकल्पनेखाली केलेले नाही आहे। कुष्ठालाच किलास असे देखील म्हटले जाते। कुष्ठ किंवा इतर त्वचाविकार आणि विटिलिगो किंवा श्वित्र, पांढरे कोड याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक, आणि तो म्हणजे इतर कुष्ठांमध्ये कुष्ठ झालेल्या ठिकाणी किंवा स्किन इन्फेक्शन किंवा त्वचाविकार असलेल्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये आग असते, त्या ठिकाणी खाज असते, त्याच्यामधून रक्तस्राव होऊ शकतो, पुयोत्पत्ती होऊ शकते, त्या ठिकाणी वेदना असतात, हे इतर त्वचाविकारांमध्ये दिसून येत असतात। परंतु पांढरे कोड किंवा सफेद डाग ह्या आजारामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची वेदना, कोणत्याही प्रकारची आग, कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव किंवा कोणत्याही प्रकारची पुयोत्पत्ती ही नसते। केवळ दिसायला या त्वचाविकारांमध्ये शरीर कुरूप दिसते। त्याच्यामुळे हा आजार म्हणजे समाजाच्या डोळ्यांना लागलेला एक आजार आहे असे म्हटले तर बिलकुल वावगे ठरणार नाही, कारण समाजामध्ये या आजाराच्या बाबतीत बरेचसे गैरसमज आहेत। कोड उद्भवण्यामागे कोणकोणती कारणे आहेत याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात। अर्वाचीन वैद्यक शास्त्रानुसार मिलॅनोसाइट्स नावाच्या स्किनच्या काही पेशी असतात, तर त्या पेशींचे काम हे मिलॅनिन नावाचे रंगद्रव्य किंवा त्वचेला रंग प्राप्त करून देण्यासाठी मिलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार करणे हे मिलॅनोसाइटचे काम असते। परंतु विशिष्ट कारणांमुळे मिलॅनोसाइट नावाच्या पेशी हे ते कार्य करण्यास असमर्थ ठरतात, त्यामुळे मिलॅनिनचे प्रमाण हे शरीरामध्ये कमी होते आणि मिलॅनिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे श्वित्र किंवा पांढरे कोड शरीरावरती उद्भवू शकतात, असे अर्वाचीन शास्त्राचे मत आहे। आयुर्वेद शास्त्रानुसार वात
पित्त आणि कफ हे 3 दोष यांचा चुकीच्या आहारविहारामुळे, चुकीच्या खानपानामुळे, चुकीची दिनचर्या, त्या दिनचर्येचे अवलंबन केल्यामुळे शरीरामधील रक्तधातू, मांसधातू आणि मेदधातू हे 3 धातू दूषित होतात किंवा खराब होतात. आणि असे हे 3 धातू दूषित झाल्यामुळे, रक्तधातू दूषित झाल्यामुळे वातज कोड किंवा वातज श्वित्र याची निर्मिती होते. वातज श्वित्रामध्ये सफेद डागांना एक हलकीशी काळसर झाग असते, त्याच्यामध्ये वृक्षपणा असतो. तसेच पित्तज श्वित्रामध्ये मांसधातू हा दूषित झालेला असतो. पित्तज श्वित्रामध्ये श्वित्राची जागा थोडीशी लालसर असते. तिसरा प्रकार तो म्हणजे ज्या वेळेला मेदधातू दूषित होतो त्यावेळेला कफज श्वित्राची निर्मिती होते. कफज श्वित्रामध्ये पॅच पडलेला पार्ट हा स्निग्ध असतो, तसेच त्याचा वर्ण हा एकदम पांढुरका असतो. बऱ्याच वेळेला एखाद्या 2 ठिकाणी श्वित्र असेल किंवा न दिसणाऱ्या भागामध्ये श्वित्र असेल तर काळजीचे कारण नसते, परंतु ते श्वित्र हळूहळू सर्व शरीरभर पसरते. आणि असे श्वित्र शरीरभर पसरल्यामुळे समाजाचा त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे बदलत असतो. तळहात, तळपाय, गुहेंद्रिय आणि ओठ, डोळे या ठिकाणी निर्माण झालेले श्वित्र किंवा पांढरे कोड हे नवीन जरी असले तरी बरे करण्यास थोडासा उशीर लागतो. परंतु व्यवस्थित पथ्य आणि आयुर्वेदिक औषधे, आयुर्वेदामधील पंचकर्म, रक्तमोक्षण इत्यादी पद्धतींचा अवलंब जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेतलात तर पांढरे कोड हे पूर्णपणे निघून जाऊ शकतात. श्वित्र होण्यामागे त्रिदोष प्रकोप आणि रक्त, मांस आणि मेदधातू दृष्टी होते. विशिष्ट प्रकारचा विरुद्ध आहार म्हणजे काही व्यक्तींना दररोज शिखरण खाण्याची सवय असते, काही व्यक्तींना दुधाचा चहा, चपाती खाण्याची सवय असते, काही व्यक्तींना गरम पाण्यामधून मध घेण्याची सवय असते, काही व्यक्तींना चहा पिल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय असते, काही व्यक्तींना उन्हामधून अचानक एसीमध्ये येण्याची किंवा एसीमधून पटकन उन्हामध्ये जाण्याची सवय असते. बऱ्याच व्यक्ती ही नॉनव्हेजवरती आईस्क्रीम खाण्याचा प्रघात हा सध्या प्रचलित झालेला आहे. परंतु या सर्व गोष्टी आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार या संकल्पनेखाली मोडतात. त्यामुळे श्वित्राचे सर्वात मोठे कारण ते म्हणजे विरुद्ध आहार. बऱ्याच प्रकारचा विरुद्ध आहार जर गर्भिणीने सेवन केला किंवा बाळ पोटामध्ये असताना गर्भिणीने विरुद्ध आहार आणि विरुद्ध विहार जर केला तर त्याची निर्मिती ही येणाऱ्या अपत्यामध्ये निश्चितपणे होऊ शकते. तसेच अतिमनन करणे, अति टेन्शन घेणे, स्ट्रेस घेणे, सतत काळजीत राहणे, वेगवेगळ्या निगेटिव्ह नकारात्मक भावना मनामध्ये आणणे हे देखील श्वित्र होण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. तसेच विटॅमिन सी शरीराला आवश्यक आहे या नावाखाली बऱ्याच व्यक्ती वर्षानुवर्ष विटॅमिन सीच्या गोळ्या त्याचे सेवन करतात. तसेच दररोज आंबट फळे, त्या आंबट फळांचे देखील सेवन करतात. त्यामुळे अतिमात्रेमध्ये विटॅमिन सीचे सेवन करणे हे देखील श्वित्र होण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. फास्ट फूड, जंक फूड खाण्याची सवय असते तर अशा व्यक्तींमध्ये देखील श्वित्राचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये पांढरे कोड बरे होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय तो म्हणजे रक्तमोक्षण. ज्या ठिकाणी श्वित्राचे डाग आहेत त्या ठिकाणी आयुर्वेदामधील पंचकर्ममध्ये मोडणारा उपक्रम तो म्हणजे रक्तमोक्षण. त्या ठिकाणचे स्थानिक रक्त काढून घेतल्यामुळे सफेद डाग बरे होण्यास निश्चितपणे मदत होत असते. तसेच वर सांगितलेली कारणे, ती कारणे पूर्णपणे टाळणे महत्त्वाचे असते. वरण भात, भाजी पोळी, साजूक तूप असा आहार घ्यायला हवा. तसेच दुपारची झोप, रात्रीची जागरण टाळणे देखील गरजेचे असते. अशा आजारामध्ये अतिमनन, अतिचिंतन या गोष्टी देखील सोडायला हव्यात. आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक हवा. मला हा आजार झालेला आहे, परंतु त्या आजाराचा कोणत्याही प्रकारचा त्रास हा शरीराला नसतो, परंतु त्याचा चटका हा मनाला लागलेला असतो. त्याच्यामुळेच असे रुग्ण हे कायम त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड असतो. तर समाजाने देखील अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलायला हवा.
आणि अशा व्यक्तींना धीर द्यायला हवा. असेच नेहमी सकारात्मक राहून आयुर्वेदिक औषधे घेतल्यामुळे त्यांचा आजार बरा होण्यास निश्चितपणे मदत होऊ शकते. पित्रामध्ये आणखी एक महत्त्वाचे कारण असते, ते म्हणजे पोटामध्ये विविध प्रकारचे जंत होणे किंवा कृमी होणे. तर कृमी हे देखील श्वित्रा होण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. तर जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने काही कृमी कमी करणारी औषधं किंवा कृमी तयार होण्याची टेंडन्सी कमी होणारी औषधे सुरू केल्यास देखील फायदा होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये काही वर्णे औषधे आलेली आहेत. बावची, मंजिष्ठा, मुस्ता, दारवी, कुटकी, निंब, वचा, रजनी इत्यादी काही औषधे आहेत. तसेच काही आयुर्वेदामधील बस्ती उपक्रम हा देखील पांढरे कोड बरे होण्यास निश्चितपणे फायद्याचा ठरतो. तर आता कोणत्याही रुग्णाला पांढरे कोड असतील तर काळजीचे बिलकुल कारण नाही आहे. जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधी उपचार लवकरात लवकर सुरू करा. त्याच्याने तुमचे पांढरे कोड हे पूर्णपणे निघून जाण्याची ग्वाही आपले महान आयुर्वेदशास्त्र ही निश्चितपणे देत असते. आणि पांढरे कोड निघून जाण्यासाठी नेहमी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघा.